तिवारी. अनिल आणि सुरेश यांच्या आजच्या वयातील फरक 10 वर्षे आहे, तर 20 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल? अनिल आणि सुरेश यांच्या आजच्या वयातील फरक किती आहे? 10 वर्षे. तर 20 वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या वयातील फरक 10 वर्षेच असेल, कारण नेहमी वयातील फरक हा सारखाच असतो. 2. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे, त्यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे आहे, तर बीचे आजचे वय किती असेल? ए व बी यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 4x अधिक 5x. यांच्या वयाची बेरीज 45 दिली आहे. 45 4x आणि 5x 9x बरोबर 45. x बरोबर 45 गुणाकारातले 9 भागाकारात बरोबर 5. xची किंमत आली 5. आपल्याला विचारले बीचे आजचे वय. बीचे आजचे वय आहे 5x. बीचे आजचे वय बरोबर 5x. 5 गुणिले एक्सची किंमत 5 बरोबर 25 वर्षे. बीचे आजचे वय 25 वर्षे. 3 नंबर. राम व अनिल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 8 जसे 3 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे आहे, तर रामचे आजचे वय किती असेल? राम आणि अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर काय झाले? 8 जसे 3. यांच्यातला फरक 50 वर्षे, म्हणजे 8x वजा 3x बरोबर 50 वर्षे. 8x मधून 3x गेले, 5x बरोबर 50. तर x बरोबर 50 गुणाकारातले 5 बरोबरच्या पलीकडे गेली, भागाकारात बरोबर 5 10 50. xची किंमत आली 10 वर्षे. 10. तर आपलं विचारलं रामचे आजचे वय. रामचे आजचे वय बरोबर रामचे आजचे वय 8x. 8 गुणिले xची किंमत 10 बरोबर 8 10 80 वर्ष. 4. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 जसे 3 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार 54 वर्षे असल्यास बीचे वय किती असेल? दोघांचा वयाचा गुणाकार 54 वर्ष दिला आहे. गुणोत्तर काय दिले आपला? 2x त्याचा गुणाकार गुणिले 3x यांचा गुणाकार 54. 2 गुणिले 3 6. x गुणिले x चा वर्ग बरोबर 54. x वर्गाला x वर्ग गुणाकारातले 6 बरोबरच्या पलीकडे गेले, भागाकारात x वर्ग बरोबर 6x 6 9 54. x वर्ग बरोबर 9. वर्गमूळ काढून घेऊ. x 9 काय याचा वर्ग आहे? 3चा. xची किंमत आली 3. तर आपल्याला विचारलं आहे बीचे वय किती असेल? बीचे वय 3x. बीचे वय बरोबर 3x बरोबर 3 गुणिले xची किंमत 3 3 त्रिक 9 वर्षे. 5 नंबर. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 2 असून 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती असेल? तर आजचे वय वडिलाचे आणि मुलाचे मुलगा किती आहे गुणोत्तर आजचं? 5x 2x. 10 वर्षानंतर वडिलाचं किती असेल? 5x अधिक 10 आणि मुलाची असेल 2x अधिक 10. तेव्हा त्यांच्या वयाचे वय हे वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. वडिलाचे वय दुप्पट होईल कोणाच्या? मुलाच्या. मग आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. 5x अधिक 10 गुणिले 1. 5x अधिक 10 गुणिले 1 बरोबर 2 गुणिले 2x अधिक 10. 5x 1 5x अधिक 10 1 10 बरोबर 2 दुनी 4x अधिक 92 20. 5x ला 5x
बरोबरच्या पलीकडचे +4x बरोबरच्या अलीकडे आले -4x बरोबर 20 1ला 20 +10 बरोबरच्या पलीकडे गेले -10 5x मधून 4x गेले 1x राहिला 20मधून 10 गेले 10 राहिले xची किंमत 10 आली. आता आपल्याला विचारले वडिलाचे आजचे वय. वडिलाचे आजचे वय किती आहे 5x. वडिलाचे आजचे वय बरोबर 5x. 5ला 5 गुणिले 1ची किंमत 10 5 10 50 वर्षे वडिलाचे आजचे वय असेल. राम व श्याम यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 9:5 आहे आणि 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 असल्यास राम व श्याम यांचे आजचे वय किती असेल. तर आपला राम व श्याम यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आहे. तर 5 वर्षापूर्वी गुणोत्तर काय दिले आपल्याला कोणाचं राम आणि श्याम. 5 वर्षापूर्वी गुणोत्तर दिले 9:5 9 5x. 5 वर्षापूर्वी झालं. मग आजचं काय असेल आजचे वय असेल 5 वर्षापूर्वी म्हणजे आजचं असेल +5 5x + 5. तर आपला दिले 10 वर्षानंतर दिले म्हणजे आजच्या वयाच्या नंतरचे 10 वर्षानंतरचे वय दिलेलं आहे. 10 वर्षानंतर दिलेलं आहे आपला 9x + 5 + 5x + 5 हे आजचं आहे. पण 10 वर्षानंतर काय असणार आहे 10 + 10 बरोबर. तर त्यांचे वय असणार आहे 9x + 10 × 5 = 15 छेद 5x + 10 × 5 = 15 हे 10 वर्षानंतर वय असणार आहे. त्यांचं वयाचं तवा दिले प्रमाण 3:2. तर आपण तिरकस गुणाकार करू. 2 गुणिले 9x + 15 बरोबर 3 गुणिले 5x + 15 92 18x + 2 गुणिले 15 30 बरोबर 3 गुणिले 5 15x + 3 गुणिले 15 45. 18x + 15x बरोबरच्या इकडे आली -15x बरोबर 45 + 30 बरोबरच्या पलीकडे -30 झाली. 18x मधून 15x गेले 3x राहिले 45मधून 30 गेले 15 उरले गुणाकारातले 3 बरोबरच्या पलीकडे गेले भागाकारात जातात बरोबर 3 1 3 3 5 15 xची किंमत आली 5. तर आपल्याला विचारलं राम व श्याम यांचे आजचे वय किती असेल. तर रामचे आजचं वय किती आहे 9x + 5 म्हणजेच 9 गुणिले 5 + 5 9 5 45 + 5 बरोबर 50 वर्ष. रामचे वय आलं 50 वर्ष. दुसरं कोणाचे विचारले आपल्याला श्यामचे आजचे वय आहे. श्यामचे आजचं वय किती आहे 5x + 5 5x + 5 5 xची किंमत 5 + 5 5 5 25 + 5 बरोबर 25 आणि 5 30 वर्षे. तर रामचे आजचे वय आलं 50 वर्षे आणि श्यामचे आजचे वय आलं 30 वर्षे. आवडल्यास लाईक आणि फॉलो सबस्क्राईब नक्की करा.